या 3 स्त्रिया आयुष्यात कधीच विधवा बनत नाहीत. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये स्वतः म्हणतात की ज्ञानी व्यक्तीला कधीच कोणीही हरवू शकत नाही. भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात अशा कोणत्या 3 स्त्रिया आहेत त्या कधीच विधवा बनत नाहीत. भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मते 3 स्त्रिया त्यांच्या आयुष्यात कधीच विधवा बनत नाहीत. आपण हे सर्व जाणून घेणार आहोत एका प्राचीन कथेमार्फत. आपणास विनंती आहे की ही कथा पूर्ण पहा. एकदा नारद मुनी श्रीहरी विष्णू यांना भेटण्यासाठी क्षीरसागरावर पोहोचले होते. त्यानंतर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना प्रणाम करून विचारू लागले, प्रभू, पतिव्रता स्त्री कोण असते? त्याचबरोबर अपतिव्रता स्त्री कोण असते? असे कोणते कार्य आहे जे केल्यामुळे पतिव्रता स्त्रीचा पतिव्रता धर्म नष्ट होतो? मला या विषयात कृपया ज्ञान हवे आहे. कृपया तुम्ही माझी दुविधा दूर करा. तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रियांबद्दल 3 लक्षणे सांगितली आहेत. ज्या स्त्रियांमध्ये हे 3 लक्षणे असतात त्या स्त्रिया वंश शुद्ध असतो. अशा स्त्रीच्या घरी नेहमी माता लक्ष्मी निवास करत असते. त्या स्त्रिया पतीसोबत वडिलांना सुद्धा स्वर्गाची प्राप्ती होत असते. ज्या स्त्रिया पतिव्रता असतात त्यांना मृत्यू पश्चात विष्णू लोकांची प्राप्ती होते. पतिव्रता स्त्रीच्या महानतेचे वर्णन करताना भगवान श्रीहरी विष्णू यांनी अत्यंत पवित्र कथा सांगितली आहे. या कथेचे फक्त श्रवण केल्याने बुद्धीला श्रीहरी विष्णू यांच्यामार्फत पुण्याची प्राप्ती होते. जो पण मनुष्य लक्षपूर्वक एकाग्रचित्ताने ही कथा ऐकतो, भगवान श्रीहरी विष्णू त्यांचे 21 अपराध माफ करतात. म्हणूनच ही कथा लक्षपूर्वक ऐकावे. प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशामध्ये एक अतिशय शोभनीय अशी नगरी होती. त्या नगरीमध्ये एक पतिव्रता ब्राह्मणी राहत होती. तिचं नाव होतं कामिनी. कामिनीच्या नवऱ्याला मागच्या जन्माच्या पापकर्मामुळे या जन्मामध्ये कोढ झाला होता. त्याच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा झाल्या होत्या. नवऱ्याची अशी दुर्गती पाहून सुद्धा कामिनीने तिच्या नवऱ्याची साथ सोडली नाही आणि निर्मल भावनेने ती नवऱ्याची सदैव सेवा करत होती. पतीच्या मनात ज्या पण इच्छा असायच्या त्या सर्व इच्छा उज्ज्वला तिच्या परीने पूर्ण करण्याचा सदैव प्रयत्न करायची. ती रोज जशी देवाची पूजा करायची तशी नवऱ्याची सुद्धा पूजा करायची. तिचे सर्व इच्छा त्याग करून ती नवऱ्यावर अत्यंत मनोभावे प्रेम करत होती. एके दिवशी कामिनीच्या नवऱ्याला रस्त्याने जाणारी एक सुंदर वेश्या दिसली. त्या वेश्याला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा कामिनीच्या नवऱ्यामध्ये झाली. तो त्या विषयावर पूर्णपणे मोहित झाला. त्या वेश्याच्या सुंदर रूपाने त्या ब्राह्मणाला पूर्णपणे तिच्या वशमध्ये केलं होतं. तिचे रूप पाहून त्या ब्राह्मणाला आता एक क्षणही राहता येत नव्हतं आणि जेव्हा त्या ब्राह्मणाच्या नजरेपासून ती दूर झाली तेव्हा तो ब्राह्मण अत्यंत दुःखी झाला. नवऱ्याचा आवाज ऐकून कामिनी लगेचच धावत घरातून बाहेर आली आणि नवऱ्याला विचारू लागली की हे नाथ, काय झालं? तुम्ही इतके उदास का दिसत आहात? तुमचा श्वास इतका का जडला आहे? तुम्हाला जे पण कष्ट असतील ते मला सांगा. तुमचे जे पण काम असेल ते मला सांगा. मी ते नक्कीच पूर्ण करेन. हे नाथ, एक मात्र तुम्ही माझे गुरु आहात, प्रियतमा आहात. पत्नीने असे विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने म्हटलं, हे प्रिये, मला जे हवं आहे ते तू मला नाही देऊ शकत. तूच काय, कोणीही मला हे देऊ शकत नाही. आणि म्हणूनच या गोष्टींवर व्यर्थ बोलणं योग्य नाही आणि म्हणूनच तू ही गोष्ट सोडून दे. तेव्हा कामिनी म्हणाली, हे प्राणनाथ, मला विश्वास आहे की मी तुमचे हे कार्य नक्कीच पूर्ण करेन. तुम्ही मला फक्त आज्ञा द्या. मी माझी पूर्ण शक्ती लावून ते कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. ते कार्य पूर्ण करण्यासाठी जो पण उपाय असेल तो मी नक्कीच करेन. मी तुमचे हे कार्य जर करू शकले तर माझं कल्याण होऊ शकेल. तेव्हा कामिनीच्या नवऱ्याने म्हटलं, हे प्रिये, ठीक आहे, तू इतकाच हट्ट करत आहेस
मग मी तुला सांगतो, आत्ताच रस्त्याने एक सुंदर अशी वेश्या जात होती. तिचे शरीर सुंदर, अत्यंत सुंदर आणि मनमोहक होते, जिला पाहून तिचा उपभोग घेण्याची इच्छा माझ्या मनामध्ये झाली आहे. जर तू असा कोणता उपाय करू शकलीस ज्यामुळे ती सुंदर स्त्री वेश्या मला मिळू शकेल तर माझा जन्म सफल होईल. हे देवी, तू मला त्या वेश्याला मिळवून दे आणि माझे आग शांत कर. नवऱ्याने असे म्हटल्यावर उज्ज्वला अत्यंत दुःखी झाली व त्यानंतर ती म्हणाली, हे नाथ, तुम्ही धीर धरा. मी तुमचे हे कार्य नक्कीच पूर्ण करेन आणि त्या वेश्यासोबत तुमची भेट नक्कीच घडवून देईल. इतकं म्हटल्यावर कामिनीने मनातल्या मनात काहीतरी विचार केला आणि मध्यरात्री उठून ती शेण आणि झाडू घेऊन घरातून बाहेर निघून गेली. त्या वेळेस तिच्या मनामध्ये खूप प्रसन्नता होती. त्यानंतर ती त्याच्या वेश्याच्या घराजवळ पोहोचली व त्यानंतर तिने त्या वेश्याच्या घरात अंगण झाडून काढले व त्यानंतर शेणाने सारवून त्या वेश्याचे अंगण अत्यंत सुंदर बनवले आणि लोकांचे लक्ष लागण्यापूर्वीच ताबडतोब ती तिच्या घरी परत आली. अशा प्रकारे कामिनीने 3 दिवस त्या वेश्याच्या घराचे अंगणामध्ये झाडू मारून ते अंगण शेणाने सारवले. इकडे ती वेश्या घरात अंगण पाहून सेवकांना विचारू लागली, अरे वा, आज माझ्या अंगणाची इतकी चांगली स्वच्छता कोणी केली आहे? ज्याने पण माझे अंगण स्वच्छ केले आहे त्याची मी इच्छा नक्कीच पूर्ण करेन. तेव्हा वेश्याचे सेवक म्हणाले, ही स्त्री घराच्या अंगणाची स्वच्छता तर आम्ही केली नाही. आम्ही उठण्यापूर्वीच कोणीतरी या अंगणाची स्वच्छता करून निघून जाते. सेवकांचे बोलणे ऐकून वेश्याला खूपच आश्चर्य वाटलं. ती विचार करू लागली की असा कोण आहे तो माझ्या अंगणाची स्वच्छता करतोय. त्या वेश्याची उत्कंठा वाढू लागली व त्यामुळे ती त्या रात्री झोपलीच नाही आणि लपून छपून पाहू लागली की कोण अंगणाची स्वच्छता करत असते. मध्यरात्री झाली तेव्हा वेश्याने पाहिले की एक ब्राह्मणी तिच्या घराजवळ येऊन अंगणाची स्वच्छता करते व शेणाने अंगण सारवते. ब्राह्मणीला पाहून ती वेश्या म्हणाली, हे देवी, तुम्ही हे काय करत आहात? माझ्यासारख्या पापी स्त्रीच्या घराचे अंगण तुम्ही का साफ करत आहात? मला माफ करा, परंतु तुम्ही हे काम करू नका. इतके म्हणून ती वेश्याने त्या ब्राह्मणीचे पाय पकडले आणि म्हटले, हे पतिव्रते, तुम्ही का माझे वय, यश, संपत्ती आणि कीर्तीचा विनाश करण्याच्या मागे आहात? मी असा कोणता अपराध केला आहे? हे साध्वी, तुम्हाला जे पण हवं आहे ते तुम्ही मागा. मी काहीही विचार न करता ते तुम्हाला देऊन टाकेन, परंतु तुम्ही कृपया हे कार्य करू नका. तेव्हा कामिनीने वेश्याला म्हटले, हे सुंदरी, मला धनाचा कोणताही प्रकारे लोभ नाही, परंतु मला तुझ्याकडून एक कार्य करून घ्यायचं आहे. जर तू हे करणार असलीस तर ते कार्य मी तुला सांगेन. जर तू ते कार्य पूर्ण करणार असली तर माझ्या मनाला शांतता मिळेल आणि तेव्हाच मी समजेन की तू माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली आहेस. तेव्हा ती वेश्या म्हणाली, हे पतिव्रते, तुम्ही लवकर सांगा. मी तुम्हाला वचन देते की तुमचा जो काही कार्य असेल तो कार्य मी नक्कीच पूर्ण करेन. हे माते, तुम्ही महान पतिव्रता आहात. तुमचे कार्य जर मी केले तर माझे सर्व पापे नष्ट होतील. तुमच्या चरणांना स्पर्श केल्यामुळेच मी पापातून मुक्त झाले आहे. कृपया तुम्ही लवकर सांगा की मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकते. तेव्हा कामिनी थोडी शर्मीने म्हणू लागली की हे सुंदरी, काही दिवसापूर्वी माझ्या नवऱ्याची नजर तुझ्यावर पडली होती आणि तेव्हापासून ते तुमच्या शरीराचा उपभोग घेण्यासाठी व्याकुळ झाले आहेत. ब्राह्मणींचं असं म्हणणं ऐकून वेश्या आश्चर्यचकित झाली. काही क्षण ती विचार करत होती. त्या वेश्येला एक कोड आजाराने ग्रस्त असलेला व्यक्तींच्या जवळ जाण्याचा विचार करूनच तो खूप दुःख वाटू लागले. तेव्हा ती वेश्या कामिनीला म्हणाली, हे देवी, जर तुम्ही तुमच्या नवऱ्याला घेऊन माझ्या घरी आला तर एका दिवसासाठी मी तुमच्या नवऱ्याची इच्छा अवश्य पूर्ण करीन. तेव्हा कामिनीने म्हटले, हे सुंदर स्त्री, मी आज रात्रीच माझ्या नवऱ्याला येऊन तुमच्या घरी आणते आणि जेव्हा ते तुमच्याकडून स्वतःची तृप्ती करून घेतील तेव्हा मी पुन्हा त्यांना माझ्या घरी येऊन घेऊन जाईन.
तेव्हा वेश्या म्हणाली, हे पतिव्रते स्त्री, तू लगेच तुझ्या घरी जा, जेणेकरून कोणीही तुला इथे पाहू नये आणि ताबडतोब तुझ्या नवऱ्याला घेऊन इथे ये. मी तुझ्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करेल. त्यानंतर कामिनी तिच्या घरी निघून गेली व तिने जाऊन नवऱ्याला सर्व हकीकत सांगितली. तिने सांगितले की आज रात्री ती त्याला त्या वेश्याच्या घरी घेऊन जाणार आहे. तेव्हा कामिनीचा नवरा उज्ज्वला म्हणाला, हे प्रिये, मी तिच्या घरी कसा जाणार? मला तर चालणं सुद्धा शक्य नाही. मग कशा प्रकारे हे कार्य पूर्ण होऊ शकेल? तेव्हा कामिनी म्हणाली, हे नाथ, तुम्ही चिंता करू नका. मी तुम्हाला माझ्या पाठीवर घेऊन जाणार आहे आणि जेव्हा तुमचं कार्य पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला परत घेऊन येणार आहे. कामिनीच्या तोंडून हे बोलणं ऐकून ब्राह्मण खूपच खुश झाला आणि तो उज्ज्वला म्हणाला, कामिनी, तू एक महान स्त्री आहेस. तुझ्यापासून मी अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्यामुळेच माझं कार्य पूर्ण होणार आहे. तू आज जे कार्य तुझ्या नवऱ्यासाठी केलं आहेस, असे कार्य या जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही. हे देवी, तू धन्य आहेस. त्यानंतर रात्र झाली व उज्ज्वला नवऱ्याला पाठीवर बसून घेऊन जाऊ लागली. रस्त्यातच मांडव्य ऋषीला राजाने चोर समजून चुलीवर लटकवले होते, परंतु ते ऋषी अजूनही जिवंत होते आणि त्यांच्या तपस्येमध्ये लीन झाले होते. जेव्हा रात्रीच्या अंधारात कामिनी मांडव्य ऋषींच्या बाजूने जात होती तेव्हा चुकून तिच्या नवऱ्याचा पाय ऋषीच्या शरीराला लागला आणि त्याची समस्या भंग झाली. ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि शाप देऊ लागले, ज्या पापी माणसाने माझी तपस्या भंग केली आहे आणि मला वेदना दिल्या आहेत, तो पापी सूर्योदय होण्यापूर्वीच भस्म होऊन जाईल. ऋषींनी शाप देताच कामिनीचा नवरा जमिनीवर पडला. ऋषींचा शाप ऐकून कामिनीला खूप दुःख झाले आणि ती म्हणू लागली, आजपासून 3 दिवस सूर्योदय होणारच नाही. इतकेच म्हटल्यावर कामिनी तिच्या नवऱ्याला घेऊन घरी गेली आणि नवऱ्याला अंथरुणावर झोपून ती त्याच्या शेजारी बसली. पतिव्रता स्त्रीच्या वाणीमध्ये इतकी शक्ती असते की ती जे पण काही म्हणते ते सर्व सत्य ठरते. त्यामुळे पतिव्रता स्त्रीच्या म्हणण्यानुसार साक्षात सूर्यदेवाला सुद्धा तिच्या बोलण्याचं पालन करावं लागले. कारण स्वतः श्री हरी विष्णू यांनी पतिव्रता स्त्रीला हे वरदान दिलं आहे की त्या जे काही पण बोलतील ते नक्कीच सिद्ध होणार आहे. त्यानंतर 3 दिवस सूर्योदय झाला नाही. सर्व जग अंधाराने ग्रासून गेले आणि तिन्ही लोकांमध्ये याची बातमी पसरली. हे दृश्य पाहून सूर्यदेवता ब्रह्मदेवाजवळ गेली आणि सूर्योदय न होण्याचं कारण विचारू लागले. तेव्हा ब्रह्मदेवांनी सर्व देवतांना पतिव्रता स्त्री कामिनी आणि मांडव्य ऋषी यांचा सर्व वृत्तांत सांगितला. त्यानंतर सर्व देवता दिव्य विमानात बसून ब्रह्माजींसमोर कामिनीच्या घरी गेले. ब्रह्माजींनी उज्ज्वला म्हटलं की हे माते, तू म्हटल्यामुळे सूर्योदय होत नाही, त्यामुळे संपूर्ण सृष्टी धोक्यामध्ये आली आहे. प्राण्यांचे जीवन धोक्यात आहे. कृपा करून तू तुझे हे शब्द मागे घे आणि सूर्योदय होऊ दे. तेव्हा कामिनी म्हणाले, हे भगवान, एक मात्र माझा नवरा माझा गुरु आहे. माझा नवरा माझ्यासाठी तिन्ही लोकांपेक्षा मोठा आहे आणि सूर्योदय झाल्यानंतर माझ्या नवऱ्याचा मृत्यू होणार आहे. कारण मांडव्य ऋषींनी शाप दिला आहे की कोणत्याही लाभांमध्ये, रागांमध्ये किंवा मोहांमध्ये असे केले नाही. मी फक्त माझ्या नवऱ्याचे प्राण वाचवू इच्छित आहे. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे माते, तुझ्या नवऱ्याचं आयुष्य इतकंच होतं. तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूमुळे पृथ्वीचे कल्याण होणार होतं. तू तुझ्या नवऱ्याचे प्राण जाऊ दे, यामुळे तुला खूप पुण्य मिळणार आहे. तेव्हा कामिनी म्हणाली, हे ब्रह्मदेवा, पतीचा त्याग करून मला कुठल्याही लोकांमध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही. माझा पती माझ्यासाठी ईश्वर आहे आणि म्हणूनच मी त्यांचा त्याग करू शकत नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, हे कामिनी, तुझ्या या पतिव्रता धर्मामुळे मी खूपच प्रसन्न झालो आहे. तू आता तुझा हट्ट सोडून दे आणि सूर्योदय होऊ दे, ज्यामुळे पूर्ण संसार स्वस्थ होऊन जाईल आणि आमच्या आशीर्वादामुळे तुझं कोडं
कोड रोगाने घरासलेला नवरा शुद्ध काम देवासारखा सुंदर होईल. ब्रह्माजींनी असं म्हटल्यावर त्या पतिव्रता स्त्रीने थोडा वेळ विचार केला व त्यानंतर तिने ब्रह्मदेवांना होकार दिला व त्यानंतर सूर्योदय झाला व त्यानंतर ऋषींच्या शापामुळे लगेचच उज्ज्वलाच्या नवऱ्याचा देहांत झाला. त्यानंतर त्या राखेतून कामदेवासमान अत्यंत सुंदर असा तिचा नवरा बाहेर आला. हा सर्व चमत्कार पाहून कामिनी अत्यंत प्रसन्न झाली व त्यानंतर स्वर्गलोकांतून एक अत्यंत तेजस्वी विमानाने व त्या विमानात कामिनी तिच्या नवऱ्यासोबत बसून स्वर्गलोकांसाठी निघून गेली. तर मित्रांनो, अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीमध्ये या संसाराला नष्ट करण्यासाठी सुद्धा शक्ती असते. पतिव्रता स्त्रीसमोर मोठ्यात मोठ्या देवांना सुद्धा माघारी घ्यावी लागते. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात, हे नारद मुनी, आता मी तुम्हाला स्त्रियांचे ते 3 लक्षणे सांगतो. ज्या स्त्रियांमध्ये हे 3 लक्षणे असतात अशा स्त्रिया कधीच विधवा होत नाहीत. त्यातले पहिली लक्षण म्हणजे जी पतिव्रता स्त्री आहे, जी पतिव्रता धर्माचे पूर्णपणे पालन करते, अशी स्त्री कधीच विधवा होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जी स्त्री तिच्या नवऱ्याचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही, नवऱ्याची इच्छा लगेचच पूर्ण करते, नवऱ्याने ते सांगितलेलं असेल ते कार्य करण्यासाठी ती स्त्री सदैव तत्पर असते, अशी स्त्री कधीही विधवा होत नाही. तिसरे लक्षण म्हणजे जी स्त्री नवऱ्यासाठी कोणासमोरही माघार घेत नाही, देवांनाही तिच्यासमोर माघार घ्यावी लागते, अशी स्त्री सुद्धा कधीच विधवा होत नाही. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.